सोमनाथ महाराज यांची नाथशक्ती संघटनेच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी निवड। छबिना मिरवणूक व जागरण गोंधळाने भाविक मंत्रमुग्ध। नाथशक्ती संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते सोमनाथ महाराज यांची नाशिक जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे। त्यांच्या निवडीच्या निमित्ताने बडेबाबा संस्थान, मच्छिंद्रनाथ संस्थान, पोही तांडा, तालुका नांदगाव या ठिकाणी विशेष धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांतर्गत नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार नाथाचा छबिना मिरवणूक दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत पार पडली। या मिरवणुकीला जिल्हाभरातील नाथभक्त व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणुकीनंतर सायंकाळी 6 वाजता जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला। यामध्ये कीर्तन, भजन व आध्यात्मिक गीतांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। या कार्यक्रमास नाथशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशनाथ धायडे तसेच सुभाषनाथ धायडे आणि सुनील इरे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व मान्यवरांनी सोमनाथ महाराजांच्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। हा संपूर्ण कार्यक्रम भक्तिभावात पार पडला असून भाविकांनी आयोजन संयोजन मंडळाचे आभार मानले। आवाज न्यूज मराठी, नांदगाव। आज रोजी दिनांक 22/4/2025 रोजी पोही गाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे नाथभक्त मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झाले। सर्वप्रथम त्यांचे आभार। आणि सोमनाथ महाराज यांचे आज नाशिक जिल्हा ग्रामीण या पदावरती जिल्हाध्यक्ष पदावरती नियुक्ती करण्यात आली। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेशनाथजी, मी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुभाषनाथजी आणि सुनील हिरे महाराष्ट्र प्रदेश मसंदोगी समाज, गणेश आहिर नाशिक जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचे मित्र दीपक पवार यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज इथं कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली व त्यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष देऊन या ठिकाणी गौरवण्यात आले। नाथ संप्रदायाचे 12 पंथ असून 12 पंथामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्रीकरण करणे, महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाचं नाव सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं कार्य नाथशक्ती संघटनेच्या मार्फत करण्यात येत आहे। आणि आज आम्हाला त्याच्यामध्ये एक चांगला व्यक्ती या नाशिक जिल्ह्यामध्ये भेटला। त्यांच्यासोबत आमची पूर्ण नाथशक्ती संघटना इथून पुढे कार्यरत राहील आणि कुठल्याही प्रकारचे अन्याय अत्याचार जर कुठल्याही नाथ संप्रदायांच्या लोकांवरती किंवा साधू संतांवरती होत असतील तर त्या ठिकाणी नाथशक्ती संघटना ही मोठ्या प्रमाणामध्ये लढा उभा करेल। आज रोजी महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी दौरे नाथशक्ती संघटनेचे चालू आहेत व विविध ठिकाणी पदाधिकारी तयार करण्यात येत आहे। आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विविध घटकातील लोकांना एकत्रीकरण करणे इथून पुढे यांची जबाबदारी आम्ही त्यांच्यावरती सोपवली आहे नाशिक ग्रामीणमध्ये। त्यांना आमच्याकडून नाथशक्ती संघटनेतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना आदेश। जय सेवालाल, जय संत सोमनाथ महाराज, सोमनाथ काळू राठोड महाराज यांची नाथशक्ती संघटना ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे आणि संपूर्ण गावकरी नाथभक्त इथं आलेले आहेत, त्याच्याबद्दल त्यांची शुभेच्छा। आणि नाथशक्ती संघटना साधू संतांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात लढणारी संघटना आहे। तर पाठीमागं जो पालघरला जो हत्याकांड झालं साधू संतांचं, त्याच्यानंतर हे जे नाथ संप्रदायाचे लोक आहेत हे लहान मुलांची टोळी पळून येणारे लोक म्हणून दगडाने ठेसलं होतं, नागपूरला मारलं होतं। त्या कारणासाठी ही नाथशक्ती संघटनेची स्थापना झालेली आहे आणि जिथं जिथं अन्याय होईल तिथं नाथशक्ती संघटना पूर्ण ताकदीनं उतरेल। ओम नमो आदेश। मैं तो गुरुवर सोमनाथ महाराज तो आपले कना नाशिक जिल्ह्यामध्ये नाथशक्तीचा एक आपल्याला कना शतक घटनाचे एक आहे भेटपात भेटलेले, तो आपण एक सर्व नाथ भक्ताला आणि जेवढी आपले भाऊबंधांना मी एक आभार व्यक्त करतो, नियुक्त करतोय। ओम नमो आदेश।